तो एक माझ्याबरोबर ते अंडरस्टँडिंग होतं सरांचं की कोणी कॅच पकडला की तू आउट आहेस. तर मला बॉल खाली ठेवायला लागायचा. ते सगळं झाल्यानंतर सर म्हणायचे आता 2 राऊंड शिवाजी पार्कच्या मार. पहिल्यांदा मी ट्राय केलं थोडं पॅड्स काढून आणि बॅट वगैरे बाजूला ठेवून. सरांनी मला विचारलं की तू बॅटिंग अशी करणार आहेस का, विदाऊट पॅड्स करणार आहेस की विदाऊट बॅट जाऊन रन करणार आहेस. तुला जर काय बॅटिंग करायची असेल तर तुझ्या हातात बॅट असायला पाहिजे, पॅड्स असायला पाहिजेत पायात आणि फुल क्रिकेट गिअरमध्ये तू धावायला पाहिजेस तिकडे. तर तो तिकडे लहानपणापासून आपण म्हणतो ना की मेंटल टफनेस तिकडे मेंटल टफनेसचा बर्थ झाला मी म्हणेन. आणि ज्या वेळेला तुम्ही मेंटली टफ असता त्यावेळेला बऱ्याच वेळेला बॉडीच्या काही वेळेला इनकेपेबिलिटीज असतात. पण मेंटली जर काय तुम्ही बॅटल हरला नाहीत तर बॉडी ऑल्सो स्टार्ट्स कोऑपरेटिंग. आणि ते ट्रेनिंग त्यावेळेला मिळालं. तर मी म्हणेन की ते शॉर्टकट न घेणं हे आचरेकर सरांनी शिकवलं. वा वा. सचिन, कुठलंही क्षेत्र असू देत, मला वाटतं टू अडॅप्ट, टू इनोव्हेट, टू इव्हॉल्व या गोष्टी करायला लागतात. मग तो गायक असू देत, तो नोकरी करणारा असू देत, तो व्यवसाय करणारा असू देत किंवा खेळाडू असू देत किंवा बिझनेस असू देत, हे सुद्धा करत राहणं हे गरजेचं आहे हे आम्हाला वाटतं. तसं खेळाडूला सुद्धा वाटतं का? सर्वप्रथम मला वाटतं इव्हॉल्व्ह व्हायच्या आधी काही स्टेप्स असतात ज्या मला वाटतात की फार इम्पॉर्टंट आहेत. पहिल्यांदा तर ॲक्सेप्टेबिलिटी असते, त्यानंतर अडॅप्टेबिलिटी येते. पण पहिल्यांदा जर काय तुम्ही ॲक्सेप्टच नाही केलं तर यू विल नेवर बी एबल टू अडॅप्ट. आणि आपण म्हणतो की इव्हॉल्व्ह होतोय तर ते एव्होल्युशन होत नाही की तुम्ही तिथेच राहता. आपण म्हणतो की स्टॅग्नेटेड आहे, हा काही होत नाही ह्याच्या पुढे. तर त्याच्यासाठी मला वाटतं ॲक्सेप्टन्स इज इम्पॉर्टंट. आणि जर काय कुठच्याही प्रोफेशनमध्ये आपल्याला जर काय प्रगती करायचं असेल तर त्या प्रगतीच्या त्या एका जर्नीमध्ये ॲक्सेप्टन्स बिकम्स अ फाउंडेशन. तिकडनं तुमचा माइंडसेट चेंज होतो. आणि त्यानंतर एकदा माइंडसेट फ्लेक्सिबल असेल आणि तुमची तयारी असेल अडॅप्टेबिलिटीची तर मग त्याच्यावरती त्या फाउंडेशनवरती तुम्हाला जे काही बांधायचं आहे तुम्ही बांधू शकता. पण आणि ते माझ्या आयुष्यात पण ऑब्व्हियसली झालं. मी एक एक्झाम्पल देतो. आत्ताच माझ्या ऑस्ट्रेलियाच्या एका इनिंगबद्दल डिस्कशन झालं थोडंसं ब्रीफली. पण त्यावेळेला सिडनीला ज्यावेळेला मी कव्हर ड्राईव्ह मारला नव्हता त्यावेळेला माझं डिस्कशन माझ्या भावाबरोबर हे होतं की टेक्निकल फ्लॉ नाही आहे. फ्लॉ जर काय कुठे आहे तर तो शॉट सिलेक्शनमध्ये फ्लॉ आहे. तर थोडं तिकडे आपण ॲडजस्ट केलं तर आय डोंट थिंक यू नीड टू वरी. हे माझ्या भावाबरोबर माझं डिस्कशन होतं, अजित बरोबर. मला तिकडे ॲक्सेप्ट करणं वॉज इम्पॉर्टंट की मे बी आत्ता ह्या स्टेजला माझ्या करिअरमध्ये कव्हर ड्राईव्ह काम करत नाही आहे तर कॅन आय मॅनेज विदाऊट कव्हर ड्राईव्ह. आणि त्यावेळेला आपण म्हणतो की एक चॅलेंज देतो आपण. तो माझ्या भावाने मला चॅलेंज दिला. मग भाऊ मला बोलला की आय डोंट थिंक तुला बॉलर आउट करतायत, मे बी तुझ्या शॉट सिलेक्शनमुळे तू आउट होतोयस. तर हा माझा चॅलेंज ॲक्सेप्ट करतोस का की ह्या टेस्ट मॅचमध्ये तू आउट नाही व्हायचंस. बोलो चॅलेंज ॲक्सेप्टेड. पण त्यावेळेला अजिबात ठरलं नव्हतं की मी कव्हर ड्राईव्ह मारणार नाही. त्यावेळेला मी एक त्या माइंडसेटने गेलो बॅटिंगला की मी आउट नाही होणार. ह्या अख्ख्या टेस्ट मॅच मला 5 दिवस बॅटिंग करायला लागली तर मी 5 दिवस बॅटिंग करेन पण मी आउट नाही होणार. आणि ग्राउंडवरती गेल्यावरती मला हळूहळू ऑस्ट्रेलियन्स काय प्लॅन करतायत हे समजायला लागलं. की आपण म्हणतो की ऑपोजिशनच्या एक स्टेप ऑलवेज पुढे राहणं इम्पॉर्टंट असतं. तर त्यावेळेला मला कळलं की ऑस्ट्रेलियन्सचा प्लॅन होता की ऑलमोस्ट 75% डिलिव्हरीज सरळ ॲडम गिलक्रिस्टकडे गेल्या पाहिजेत. मला खेळायला द्यायचंच नाही, बाहेर बाहेर टाकत राहायचं याला आणि याला फ्रस्ट्रेट करायचं. तर त्यावेळेला मी ठरवलं की चलो आपण बघूया की कोण फ्रस्ट्रेट होतं. की तुम्ही 11 पहिल्यांदा फ्रस्ट्रेट होता की मी एकटा होतो. तुम्ही जोपर्यंत मला तिकडे टाकत बसाल बॉल
मी तिकडचा बॉल सोडत बसीन. मी ठरवणार की मी कुठचा बॉल खेळणार आणि कुठचा बॉल सोडणार. यू विल नॉट डिसाईड. आणि त्या ह्याच्यात इनिंग ज्यावेळेला माझी सुरू झाली, काही वेळानंतर मी ठरवलं की मी कव्हर ड्राईव्ह मारणार नाही आहे. आणि मग ते थोडं आपण म्हणतो की कुठेतरी कधी कधी म्हणेन की इगो हरकत नाही ठेवायला. मोस्ट ऑफ द टाइम मी म्हणेन की इगो इज युअर बिगेस्ट एनिमी. पण कधी कधी त्या इगोचा कुठच्या डिरेक्शनला तुम्ही त्या इगोला चॅनलाइज करता त्या फायदा पण होतो. आणि त्यावेळेला इगोचा पॉसिबली फायदा झाला की मी ठरवलं की मी मारणार नाही कव्हर ड्राईव्ह. मी 100 वरती बॅटिंग करत असो की 150 वरती बॅटिंग करत, मी कव्हर ड्राईव्ह मारणारच नाही पुढचे 5 दिवस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.